नमस्कार. कार्यक्रमात बदल करणार असं म्हटल्याप्रमाणे आता या आठवड्यापासून बदल सुरू झाला आहे. गुरुवारची ओवी आपण ऐकलीत. म्हणजे आजचा कार्यक्रम जो आहे तो आहे हसवाई. हसवाई म्हणजे मला स्वतःला आनंदी राहायला आवडतं. लहानपणापासून तो ट्रिब्यूट मला मिळालेला आहे आणि मी तो डिस्ट्रीब्यूट करतो. आणि त्यामुळे मला असं वाटलं की रोज एक ओवी संतांची म्हणून रोज भक्तिमार्गात किंवा संत साहित्यामध्ये श्रोत्यांना नेण्यापेक्षा जरा वेगवेगळं काही करता येईल का. स्माईल इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल. हसणं असं एक वळण आहे की जे कित्येक गोष्टी सरळ करतं. आणि त्यामुळे प्रत्येक भागामध्ये मी आपल्याला विनोदी साहित्य या दृष्टिकोनातून बोलेन, मला माहीत असलेले विनोद सांगेन, पण कुठून तरी हसवायचा प्रयत्न करेन. तर तुम्ही एक काम करा, जर सांगितलेला विनोद चांगला असेल तर विनोदावर हसा, नाही तर माझ्यावर हसा. शेवटी हसणं महत्त्वाचं, लक्षात ठेवा. आणि लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा हसता तेव्हा तुम्ही ईजमध्ये येता, EASE. आणि मग तुम्ही ईजमध्ये आलात की मग डिसईज तुमच्या दिशेनं येत नाही. तेव्हा तब्येत उत्तम ठेवायची असेल तर आनंदी राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. का राहायचं ते हळूहळू मी एक्सप्लेन करत जाईन. मला जसं वाटतं ते मी तुम्हाला सांगत जाईन. म्हणजे मला काय वाटतं ते मी तुम्हाला वाटीन आणि मग तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वाटा. तर आजच्या सुरुवातीला फक्त आपण एक 3 विनोद सांगतो. मला आवडतात ते विनोद आणि मग आपण पुढे जाऊ. आजचा एपिसोड या ठिकाणी संपू. आपण किती 5 ते 10 मिनटं, जास्ती वेळ न घेता थोडी एखादी तरी स्मितरेषा तुमच्या चेहऱ्यावरती दिसली पाहिजे. आणि पुन्हा अपलोड होणार सकाळी 5 वाजताच. त्यामुळे तुम्ही सकाळी पहाटे उठलात 5 वाजता की तुमच्यासमोर या पद्धतीचं हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न माझा राहील. तर पहिला विनोद. इंग्रजी शिकवणाऱ्या बाई वर्गात शिरल्या आणि मग त्यांनी एका मुलाला विचारलं की कुठच्या राज्यात राहतोस, इन विच स्टेट डू यू स्टे. तर मुलगा म्हणाला महाराष्ट्र. तर बाई त्याला म्हणाल्या स्पेलिंग सांग, टेल मी द स्पेलिंग. तर मुलगा म्हणतो तसं असेल तर गोवा. दुसरा विनोद. अनुकरणातून जन्माला येणारा एज्युकेशन इन्स्पेक्टर शाळेत आला आणि तो शाळेत आल्यानंतर त्यांनी एका मुलाला विचारलं काय नाव तुझं. तर मुलाने उत्तर दिलं नार्या. तर ते वर्गमास्तर बाजूला उभे होते. त्यांनी एक भडकावली कानाखाली त्याच्या की पाहुणे येणार आहेत, तुला परत परत सांगितलेलं की त्यांच्या देखत नाव सांगताना पूर्ण नाव सांग, नारायण. नार्या म्हणायचं नाही, म्हण नारायण 10 वेळा. तो बिचारा त्या पाहुण्यांसमोर नारायण 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 असं म्हणायला लागला. त्याच्या पुढचा मुलगा होता तो ऑलरेडी घाबरलेला होता, कारण त्याने तो आवाज ऐकला होता मास्तरने त्याला दिल्याचा कानाखाली. इन्स्पेक्टरने आलेल्या पाहुण्याने पुढच्या मुलाला विचारलं की तुझं नाव काय. तो आधीच घाबरून गेला होता. तो घाबरून म्हणाला रामायण. मास्तरने त्याला पण लगवली, तू रामच म्हणायचं, नारायणी नारायण म्हटलं म्हणून तू रामायण नाही म्हणायचं. आणि तिसरा विनोद थोडा मोठ्या झालेल्या तरुणांसाठी, लग्न झालेल्या नवरा बायकोंसाठी. पाहुणे घरी येतात, बेल वाजवतात, नोकर दरवाजा उघडतो. तर पाहुणे विचारतात नोकराला की साहेब आहेत का. तर नोकर म्हणतो नाही साहेब महाबळेश्वरला गेलेत. तर पाहुणे म्हणतात अरे वा महाबळेश्वर का, मजा करायला. तर नोकर म्हणतो नाही मॅडम बरोबर आहेत. हा विनोद मला खूप आवडतो. चेंज ऑफ लोकेशन आणि चेंज ऑफ वेकेशन. असो, पुन्हा भेटू असंच आनंदाने हसण्यासाठी. आता भेटू आपण सोमवारी ओवीसहित, नवीन ओवीसहित, नवीन निरूपणासहित. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा, मजेत राहा. धन्यवाद.